स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत जनरल नॉलेजचे 25 प्रश्न। तर चला सुरू करूया। प्रश्न पहिला, महात्मा गांधीजींनी सर्वात प्रथम कोणता सत्याग्रह केला? ऑप्शन क्रमांक 1 बारडोली, 2 खेडा, 3 साबरमती, 4 चंपारण्य। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 चंपारण्य। महात्मा गांधीजींनी सर्वात प्रथम चंपारण्य हा सत्याग्रह केला। प्रश्न क्रमांक 2, सिंधू नदी कोणत्या नदीतून उगम पावते? ऑप्शन क्रमांक 1 बोखर-चू, 2 गंगोत्री, 3 भागीरथी, 4 यापैकी नाही। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बोखर-चू। सिंधू नदी ही बोखर-चू या हिमनदीतून उगम पावते। प्रश्न क्रमांक 3, जागतिक एड्स दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 2 डिसेंबर, 3 1 डिसेंबर, 4 प्रश्न क्रमांक 4, छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता? ऑप्शन क्रमांक 1 रायगड, 2 शिवनेरी, 3 तोरणा, 4 नळदुर्ग। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 तोरणा। तोरणा हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला आहे। प्रश्न क्रमांक 5, कच्ची घोडी हे लोकनृत्य कोणत्या राज्यात संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 गुजरात, 2 मध्य प्रदेश, 3 महाराष्ट्र, 4 राजस्थान। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 राजस्थान। कच्ची घोडी हे लोकनृत्य राजस्थान या राज्याचे आहे। प्रश्न क्रमांक 6, पानिपतचे पहिले युद्ध कोणत्या वर्षी लढले गेले? ऑप्शन क्रमांक 1 1556, 2 1526, 3 1671, 4 1771। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 1526। पानिपतचे पहिले युद्ध हे 1526 या वर्षी लढले गेले। प्रश्न क्रमांक 7, खानवाचे युद्ध लढले गेले होते त्यामध्ये कोणत्या शासकाचा विजय झाला होता? ऑप्शन क्रमांक 1 बाबर, 2 राणा सांगा, 3 हुमायूँ, 4 यापैकी नाही। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बाबर। खानवाचे युद्ध लढले गेले त्यामध्ये बाबर या शासकाचा विजय झाला होता। प्रश्न क्रमांक 8, अभिलाषा म्हात्रे या खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 क्रिकेट, 2 फुटबॉल, 3 कबड्डी, 4 बॉक्सिंग। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कबड्डी। अभिलाषा म्हात्रे या खेळाडू कबड्डी या खेळाशी संबंधित आहेत। प्रश्न क्रमांक 9, तेलंगणा या राज्याची निर्मिती कोणत्या वर्षी करण्यात आली आहे? ऑप्शन क्रमांक 1 2015, 2 2016, 3 2012, 4 2014। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 2014। 2014 या वर्षी तेलंगणा या राज्याची निर्मिती करण्यात आली आहे। प्रश्न क्रमांक 10, भारतीय रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 1 नवी दिल्ली, 2 मुंबई, 3 कोलकाता, 4 सिकंदराबाद। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 नवी दिल्ली। भारतीय रेल्वेचे मुख्यालय हे नवी दिल्ली येथे स्थित आहे। प्रश्न क्रमांक 11, तवा ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी, 2 तापी, 3 नर्मदा, 4 यमुना। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 नर्मदा। तवा ही नदी नर्मदा या नदीची उपनदी आहे। प्रश्न क्रमांक 12, त्रिपुरा या राज्याच्या राजधानीचे शहर कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 गंगटोक, 2 अगरतळा, 3 दिसपूर, 4 पॉंडिचेरी। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अगरतळा। त्रिपुरा या राज्याच्या राजधानीचे शहर हे अगरतळा हे आहे। प्रश्न क्रमांक 13, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 उत्तर प्रदेश, 2 महाराष्ट्र, 3 मध्य प्रदेश, 4 राजस्थान। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 राजस्थान। क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य राजस्थान हे आहे। प्रश्न क्रमांक 14, लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? ऑप्शन क्रमांक 1 उत्तर प्रदेश, 2 महाराष्ट्र, 3 मध्य प्रदेश, 4 राजस्थान। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 उत्तर प्रदेश। लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेश हे आहे। प्रश्न क्रमांक 14, दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 नर्मदा, 2 कृष्णा, 3 गोदावरी, 4 कावेरी। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी। दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी ही गोदावरी ही आहे। प्रश्न क्रमांक 16, कोपुली जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 अरुणाचल प्रदेश, 2 त्रिपुरा, 3 झारखंड, 4 आसाम। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 आसाम। कोपोली हे जलविद्युत प्रकल्प आसाम या राज्यामध्ये स्थित आहे।
प्रश्न क्रमांक 17. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तिसरे अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरवण्यात आले होते? ऑप्शन क्रमांक 1 मद्रास, 2 कोलकाता, 3 मुंबई, 4 सुरत. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मद्रास. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तिसरे अधिवेशन हे मद्रास येथे भरवण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 18. अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली होती? ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 2 पंडित नेहरू, 3 स्वातंत्र्यवीर सावरकर, 4 महात्मा गांधी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 स्वातंत्र्यवीर सावरकर. अभिनव भारत या संघटनेची स्थापना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केली होती. प्रश्न क्रमांक 19. गोवा मुक्ती संग्राम दिवस कोणत्या दिवशी साजरा केला गेला? ऑप्शन क्रमांक 1 15 डिसेंबर, 2 19 डिसेंबर, 3 21 डिसेंबर, 4 25 डिसेंबर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 19 डिसेंबर. 19 डिसेंबर रोजी गोवा मुक्ती संग्राम दिवस साजरा केला गेला. प्रश्न क्रमांक 20. संपूर्ण भारतभर माहितीचा अधिकार कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? ऑप्शन क्रमांक 1 2001, 2 2002, 3 2004, 4 2005. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 2005. 2005 या वर्षी संपूर्ण भारतभर माहितीचा अधिकार कायदा लागू करण्यात आला. प्रश्न क्रमांक 21. बांधवगड राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश, 2 गुजरात, 3 उत्तर प्रदेश, 4 उत्तराखंड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश. बांधवगड राष्ट्रीय उद्यान हे मध्य प्रदेश या राज्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 22. आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्कांचे निलंबन करण्याची तरतूद कोणत्या देशाकडून घेतली आहे? ऑप्शन क्रमांक 1 अमेरिका, 2 दक्षिण आफ्रिका, 3 जर्मनी, 4 रशिया. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 जर्मनी. आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्कांचे निलंबन करण्याची तरतूद ही जर्मनी या देशाकडून घेण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 23. 44वी घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली? ऑप्शन क्रमांक 1972, 2 1976, 3 1977, 4 1978. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 1978. 44वी घटना दुरुस्ती ही 1978 रोजी करण्यात आली. प्रश्न क्रमांक 24. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 शुक्र, 2 गुरु, 3 मंगळ, 4 शनी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 गुरु. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु आहे. प्रश्न क्रमांक 25. सूर्यमालेतील सर्वात उष्ण ग्रह म्हणून कोणत्या ग्रहास ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 शुक्र, 2 गुरु, 3 मंगळ, 4 शनी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 शुक्र. सूर्यमालेतील सर्वात उष्ण ग्रह म्हणून शुक्र या ग्रहास ओळखले जाते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.